नमस्कार मंडळींनो, मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता रमाने सगळे घरातील भांडी ही घासण्यासाठी बाहेर काढलेली असते आणि रमाने आता त्या भांड्यांची तर रांगच लावलेली असते. आणि तेवढ्यात तिथे अक्षय येतो. अक्षय म्हणतो की अगं रमा, अगं हे सगळं काय चाललंय तुझं? आणि रमा म्हणते की काय चाललंय म्हणजे तुम्ही तो दिवाण घेतलाय ना, तो अजिबात बरोबर नाही आहे. त्यामध्ये किती जरी भांडे ठेवली ना, सगळे भांडे एकदम खराब होतात. काहीच कामाचं नाही आहे तुम्ही. तर आता रमा म्हणते या ना, या तुम्ही इकडे या आणि बसा इथे, तुम्हाला आज सुट्टी आहे वाटतं. तर आता अक्षय म्हणतो की रमा अगं आज सुट्टी आहे, तुला काहीतरी सांगायचं होतं, सांग ना. तर आता रमा म्हणते की आज सुट्टी आहे ना, मग घ्या हे भांडे आणि मला घासू लागा. आपण ना सगळे भांडे धुवून काढू आणि नंतर ना मला काय सांगायचं ते मी तुम्हाला सांगते. तेवढ्याच आता रमाकांत देखील तिथे आलेला असतो. रमाकडे बघत रमाकांतसुद्धा म्हणतो की हे सगळं काय चाललंय? तर रमा म्हणते की बसा बसा, या तुम्ही आणि या टिपावरती बसा. रमाकांत आता तिथेच बसतो आणि रमाकांतकडे देखील आता भांडी देत रमा म्हणते की तुम्हीसुद्धा आता भांडी स्वच्छ करा, मिळून आपण सगळेजण भांडी स्वच्छ करू आणि नंतर मग मी तुम्हाला सांगेन. कारण मी इथे नव्हते ना, तर रमाच्या तोंडातून सहजच निघून गेलेले असते. आणि अक्षय रमाकडे बघतो. रमा म्हणते की म्हणजे मी इथे होते, पण माझ्या डोक्यात दुसरा विचार चालू होता. रमा म्हणते की कसं आहे ना, दुसरे विचार चालू असल्यामुळे मी घरी लक्षच दिलं नाही. आणि त्यानंतर रमाचे ते वागणे बघून रमाकांत आता विचार करतो की ही तर अगदी रमासारखीच वागायला लागली. आणि रमाकांत आता संशयाच्या नजरेने रमाकडे बघू लागतो. आणि त्यानंतर आता इकडे लगेच सायदा आता त्याच्या घरी रमाचाच विचार करत बसलेला असतो. आणि तेवढ्यात माई तिथे येते. माई म्हणते की अरे साई, कसला विचारात पडलाय आणि कसला विचार करतोयस? हसतच आता साई म्हणतो की मी अक्षयला भेटलो होतो, तुला माहिती आहे ना, आणि रमा त्याचीच बायको आहे. तेव्हा मी अक्षयला जाऊन भेटतो आणि सांगतो की रमाला ना मीच वाचवलंय म्हणून. तेव्हा आता सायदाची आई म्हणते की काय बोलतोयस सायदा तू? सायदाची आई म्हणते की तू कसं सांगणार आहे एका बाईच्या नवऱ्याला की ती 1 महिना परपुरुषासोबत होती म्हणून? तेव्हा आता नको सांगू. तर सायदा म्हणतो की नाही. सायदा आता त्याच्या आईला समजावतो आणि म्हणतो की तसं काहीच होणार नाही. माई, तू माझ्यावरती विश्वास ठेव, कारण अक्षय हा खूप चांगला मुलगा आहे, समजूतदार आहे. असे म्हणत आता सायदा देखील माईची समजूत काढतो. आणि आता सायदासुद्धा म्हणतो की रमाना खूप वेगळी मुलगी आहे, मला माहिती आहे, ती सुद्धा माझी ओळख करून देणार. सायदाची आई म्हणते की मला एक कळत नाही, उगाचच तू मन दुखावून घेशील. सायदा म्हणतो की तसं काहीच नाही होणार आणि नंतर उगाचच मला समजून घ्यावं लागेल. तेव्हा आता सायदा म्हणतो की तू उगाच काळजी करतेस, तू काहीच काळजी करू नकोस. आणि त्यानंतर आता सायदा हा पटकन मुकादमाच्या घरासमोर आलेला असतो. आणि त्याच वेळेस आता सीमा ही काम करून आता घरामध्ये जात असताना सायदाला बघते. पटकन सायदा आतमध्ये जात असताना सीमा आता साईला हाका मारते आणि म्हणते की अरे अरे, त्या दिवशी त्या मावशीला घेऊन देवळात आला होता तोच मुलगा आहे ना तू? तर आता सायदा म्हणतो की हो, आणि मला अक्षयला भेटायचं आहे. तर सीमा म्हणते की बरोबर आहे, पण अक्षय जरा कामात आहे, तुला नाही भेटता येणार. तर तुझं काही काम असेल ना तर मला सांग ना. सीमा असे बोलताच आता सायदा म्हणतो की नाही नाही, मी माझं अक्षयसोबतच काम आहे, मी त्याच्याशीच बोलेन. तर सायदा जाऊ लागतो. तेव्हा पुन्हा सीमा आता सायदाला थांबवते. आणि त्यावेळेस आता योगायोगाने अक्षयसुद्धा हॉलमध्ये आलेला असतो. आणि साई आता अक्षयला बघतो आणि पटकन आता हसतच साई आतमध्ये येत म्हणतो हे काय अक्षय? आणि अक्षय आतमध्ये येताच आता साई म्हणतो की अरे अक्षय. तर अक्षयसुद्धा साईला बघून खुश होतो. पण जेव्हा आता रमा ही साईला बघते त्याच वेळेस आता रमाच्या हातातील आता जुडी ही खाली पडलेली असते आणि रमाला धक्का बसलेला असतो. इकडे आता सीमासुद्धा आतमध्ये येते आणि सीमा विचार करते की त्याच दिवशी हा काकासोबतसुद्धा आला होता आणि याला काहीतरी सांगायचं होतं आणि आजसुद्धा आला आहे हा. आणि तेवढ्यात रमासुद्धा अक्षयजवळ आलेली असते. रमा अक्षयजवळ येताच आता अक्षय साईला म्हणतो की साई, अरे बरं झालं आलास तू, आणि खूप दिवसांनी तुला माझ्या बायकोला भेटायचं होतं ना, हे बघ ही माझी बायको. आणि आता अक्षय रमाला साईची ओळख करून देत म्हणतो की हा साई हा आपल्या कंपनीत आता फूड सप्लाय करतो. आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो की तू एकदा पाठीमागे आला होता ना तुझ्या बायकोला घेऊन, त्यावेळेस भेट झाली नव्हती. तर आता साई म्हणतो की नाही नाही असू दे अक्षय. तर लगेच रमा आता हात जोडून साईला नमस्कार म्हणते की नमस्कार, मी रमा अक्षय मुकादम. तर ते ऐकून आता साई हा रमाकडे बघतच राहतो.
आणि रमा म्हणते की हो बरोबर आहे, त्यावेळेस आपली भेटच नव्हती झाली, पण झाली एकदाची भेट. तर साई आता संशयाच्या नजरेने पुन्हा रमाकडे बघू लागतो. आणि त्यानंतर आता रमा म्हणते की त्याचं काय आहे ना, बरोबर आहे, 2-3 वेळेस आपली हुकाचूक झाली होती ना, बसा तुम्ही, मी तुमच्यासाठी खायला घेऊन येते. तर सीमा म्हणते की कशाला खायला, त्याला गडबड असेल, काम असेल, जाऊ द्या ना त्याला. तर साईदा आता भानावर येतो. तर अक्षय म्हणतो की बस बस साईदा बस. तर साई म्हणतो नको नको, मले ना थोडंसं एक महत्त्वाचं काम आहे. हा, तर सीमा म्हणते बरोबर आहे बरोबर आहे. तर साई आता तिथून पटकन आता घराच्या बाहेर जातो. आणि आता रमासुद्धा आतमध्ये गेलेली असते. आणि सीमासुद्धा म्हणते की मी हे भांडे ठेवून येते बरं का अक्षय. आणि त्यांचे ते वागणे आता अक्षयला खटकलेले असते. इकडे आता साई हा पटकन बाहेर येतो. साई बाहेर येताच क्षणी थोडा पुढे जाऊन आता साई थांबतो. आणि साईच्या डोक्यात आता विचार आलेला असतो की हे सगळं काय चाललंय आणि रमाने मला ओळख का नाही दिली. आणि त्यानंतर इकडे आता साईला माईचे बोलणे आठवते. त्याच्या आईने सांगितलेले असते की अशी कोणती बायको आपल्या नवऱ्यासमोर सांगेल की ती एका परपुरुषासोबत राहत होती म्हणून, ती तुला सांगणार नाही. हे बोलणे आता साईला आठवतं. आणि तेवढ्यात आता इकडे रमा ही बाहेर येते. आणि इकडे तिकडे बघत अक्षयला म्हणते काय गेले का ते, मी त्यांच्यासाठी चहा ठेवला होता. अक्षय म्हणतो की अगं काय झालं काय माहिती. आणि एकदाच पटकन तो बाहेर निघून गेला. मला त्याचा चेहरा दर्शी पडल्यासारखा वाटला. आणि तो मला सांगत होता की त्याचं देखील असंच लग्न ठरलं होतं. आणि अक्षय म्हणतो की त्यानेसुद्धा त्याचं लग्न ठरलं होतं, हे सांगितलं होतं, सगळी तयारी झाली होती, पण अचानक ते मला म्हणाला की लग्न मोडलं त्याचं. आणि काय म्हणे तर मुलगी अचानक मांडवातून पळून गेली म्हणून. रमा आता ते सगळं ऐकते आणि रमा टचकते. आणि ते ऐकताच आता रमाच्या डोळ्यासमोर आपण साईदा बरोबर लग्न करत असताना कसे पळून गेलो होतो हे रमाला आठवते. त्यानंतर आता रमा म्हणते की अहो असं काय करताय तुम्ही, त्यांचा काहीतरी नाविलाज असेल. आणि त्यानंतर आता रमा म्हणते की उगाच कोणी कशाला असे करेल, काहीतरी त्यांचा प्रॉब्लेम झाला असेल म्हणूनच त्यांच्याकडून हे सगळं घडलं ना. आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो की मला ना कधी कधी त्या बिचारीची दया येते, त्या मुलीने कशाला केलं असेल हे सगळं. ते ऐकून आता रमा म्हणते की तुम्हाला तिकडचं काही माहिती आहे का, मग कशाला तुम्ही उगीच बोलता. अक्षय आता रमाकडे बघू लागतो. रमा म्हणते की असेल त्यांचा काहीतरी नाविलाज, आपल्याला काय करायचं. आणि त्यानंतर आता रमा म्हणते की कशाला उगाच वाद घालताय, आले मी, चादरी वाळल्या असेल त्या घेऊन येते. आणि रमा तावातावाने बाहेर जाते. तर इकडे अक्षय विचार करतो की वाद कसला घालतोय मी. आणि आता अक्षय देखील विचार करू लागतो. इकडे आता साईदा हा बाहेरच विचारात मग्न असतो. आणि इकडे आता रमा बाहेर येते. आणि रमा आता साईला बघते. रमा आता साई साई असे करत आता साईकडे जाऊ लागते. पण इकडे आता तोपर्यंत साईला देखील राग आलेला असतो. आणि रागाने तडतड साई तेथून निघून जातो. इकडे रमा विचार करते की साई हा खरंच खूप चांगला मुलगा आहे, पण मी जर यांना साईबद्दल सांगितलं असतं तर यांना राग आला असता आणि हे म्हटले असते की अगोदर का नाही सांगितलं म्हणून. तेवढ्यात पाठीमागून अक्षयसुद्धा बाहेर येतो. आणि रमा कुणाला तरी एकटक नजरेने बघत असल्याचे आता अक्षयला दिसते. पटकन अक्षय आता रमाच्या पाठीमागे येतो. तर रमा टचकते. अक्षय म्हणतो की असं काय बघतेस माझ्याकडे, आणि तू चादरी काढायला आली होतीस ना, मग काय. तर रमा म्हणते की मी तेच बघत होते की माझा असिस्टंट कुठे आहे. अक्षय म्हणतो हे काय तुझा असिस्टंट आलाय. तर रमा म्हणते की चला. आणि रमा अक्षयच्या हातात हात घालून चादरी काढायला जाते. आणि अक्षय आणि रमा आता चादरी काढत असतात. तर एक चादर काढून अक्षय आता रमाच्या गळ्यात टाकतो आणि रमाला आपल्याकडे ओढतो. रमा आता अक्षयला म्हणते की हे सगळं काय चाललंय, अहो पडेल ना मी. तर रमा आता अक्षयने तिच्या डोक्यात घातलेली चादर पुन्हा अक्षयच्या अंगावर टाकते आणि म्हणते काय चाललंय तुमचं. त्यानंतर आता अक्षय हा रमाला पुन्हा आपल्याकडे ओढतो. आणि आता रमा म्हणते की अहो काय करताय तुम्ही. अक्षय त्यानंतर आता रमाच्या डोक्याच्या पाठीमागे कंबल लावत प्रेमाने रमाकडे बघू लागतो. तर अभय आणि आनंद आतमधून ते सगळं बघत असतात. आणि त्यानंतर आता तोंडाला हात लावत आनंद म्हणतो की अभया बघितलंस का, अरे ही माहीचं ना मला खरंच खूप कौतुक वाटतंय. रमा बनून ती आपल्या घरात आली आणि बघ रमा बनून ती सगळं काही व्यवस्थित हँडल करते. आणि अक्षयला संशय देखील आलेला नाहीये. आणि माही ही अगदी रमा बनून या घरात वागते राहते. आणि ती आता या घरातली रमाच झाली असे आता आनंद अभयला बोलतो. आणि त्यानंतर आता आनंद म्हणतो की इनफॅक्ट ते सगळं जाऊ दे, पण अक्षयला सुद्धा तिने जसा आहे तसा ॲक्सेप्ट केला, स्वीकारलं, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तर आभ्या म्हणतो की बरोबर आहे.
रमाकडे बघत आता अभ्या म्हणतो की दादा तुझं खरं आहे. कुठलीही मुलगी आपल्या घरी येऊन तिचं सगळं अस्तित्व संपून टाकते आणि आपल्या अक्षयसाठी ती नव्याने पुन्हा तिचं अस्तित्व निर्माण करते. किती मोठी गोष्ट आहे दादा, नाही का, असे आता अभ्या आनंदला सांगतो. अभ्या आता विचार करतो आणि म्हणतो की अरे दादा, खरंच किती मोठी गोष्ट आहे. आणि अक्षयला माहीत नाही आहे ती रमा आहे म्हणून, पण माहीला तर माहिती आहे ना ती रमा नाही आहे म्हणून. आणि किती मोठी गोष्ट आहे, रमा तर आता या आपल्या जगात नाहीच आहे. आणि आता आनंद देखील विचारात पडलेला असतो की अभ्या बरोबर आहे, मला सुद्धा ही गोष्ट रिॲक्ट होत नाही आहे. हे सगळं कसं एवढं एकदम मॅच होतं आहे आणि बरोबर सगळं चाललं आहे. आणि इकडे आता दोघेही रमा आणि अक्षयकडे बघू लागतात, तर दोघेही आता चादरीच्या घड्या घालत असतात. त्यानंतर आता ऊन हे खूप डोक्यावर आलेलं असतं आणि रमा आणि अक्षय दोघांनाही ऊन लागत असतं. अक्षय म्हणतो की रमा, ऊन किती वाढलं बघितलं ना, आणि टेम्परेचर 36-40 डिग्रीवर गेलं या एप्रिल महिन्यात. हे असंच होतं बघ. तर आता रमा म्हणते नाहीतर काय, थोडं जरी बाहेर उन्हात उभा राहिलं तर लगेच ऊन चटकायला लागतं. रमा म्हणते की बघा ना, लहान मुलांचं शाळेत जाताना काय होत असेल आणि त्यांना किती ऊन लागत असेल. अक्षय म्हणतो तसं नाही गं, आता लहान मुलांची सुद्धा उन्हामुळे सकाळची बॅच ठेवतायत आणि त्यामुळे थोडं तरी त्यांचं उन्हापासून संरक्षण होतं. त्यानंतर आता रमा म्हणते की चला आतमध्ये चला, आता खूप ऊन लागायला लागलं आहे. अक्षय म्हणतो नाही नाही, तुला काहीतरी सांगायचं होतं ना, ते अगोदर सांग. रमा म्हणते की नाही नाही, आतमध्ये गेल्यानंतर सांगेल आणि रात्री सांगेन. चला ह्या उरलेल्या चादरी घेऊन या आतमध्ये, असे म्हणत रमा तेथून निघून जाते. त्यानंतर आता अक्षय हा पुन्हा रमाकडे बघतो, तर रमा आतमध्ये गेलेली असते. आणि नंतर आता संध्याकाळ होताच अक्षय पुन्हा बेडरूममध्ये आलेला असतो आणि रमा आता दिवा लावत असते. तर अक्षय रमा शेजारी येऊन आता रमाकडे बघू लागतो. आणि त्यानंतर आता रमा ही अक्षयकडे बघते, तर अक्षय घड्याळाकडे बघत रमाला म्हणतो की रमा, आता रात्र झाली. आणि रमा आता दिवा लावल्यानंतर पुन्हा बाजूला जावं लागते. आता अक्षय रमाचा हात धरतो आणि म्हणतो की रमा, अगं असं काय करतेस, रात्री तू सांगणार होती आणि आता सांग ना. रमा खाली मान घालते. अक्षय म्हणतो की रमा, काय बोलायचं होतं आणि तुला काय सांगायचं होतं सांग ना, आता रात्र झाली. आणि त्यानंतर आता रमा म्हणते की मला तुमच्या सहवासात एक दिवस काढायचा आहे, तेव्हा मला तुम्ही कुठेतरी फिरायला घेऊन चाला ना. अक्षय म्हणतो की एवढंच का, आणि त्यासाठी तो अख्खा दिवस काढलाय रमा. आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो की जाऊ ना आपण फिरायला. तर रमा म्हणते की मला ना घरी राहायला सुद्धा आवडतं, पण मला आता तुमचा सहवास हवा आहे. तर अक्षय म्हणतो की बस एवढंच ना, तर जाऊयात मग आपण फिरायला, असे म्हणत आता अक्षय आता रमाकडे बघतो. तर रमासुद्धा खुश झालेली असते. इकडे आता सायदा हा घरी आलेला असतो आणि सायदाला आता मोठा विचार पडलेला असतो. सायदा आता रमाबद्दल खूप विचार करत असतो आणि सायदाच्या डोळ्यासमोर रमाने आपल्याला काय काय म्हटले हे सगळं आठवतं. जेव्हा आपण रमासमोर गेलो त्यावेळेस आता हात जोडून रमाने आपल्याला तिची ओळख करून दिली, मी रमा अक्षय मुकादम, आणि आपल्याला तिने ओळखलंसुद्धा नाही, हा विचार आता सायदाच्या डोक्यात येत असतो. आणि तेवढ्यात पाठीमागून सायदाची आई तिथे येते. तिने आता खूप सारे मुलींचे फोटो आणलेले असतात आणि सायदाची आई म्हणते की हे बघ साई, आता ह्यामधली कुठली तरी मुलगी पसंत कर, तुला आवडते का बघ. तर आता साई म्हणतो की काय माई, तू आता माझ्या पाठीमागे लागू नकोस बरं का. आणि सायदाची आई आता साईकडे बघताच आता सायदाची आई म्हणते की या मुलीने ना माझ्या मुलाचं फार वाटोळं केलं आणि या मुलीचं सुद्धा, असे म्हणत असतानाच साई आता त्याच्या आईला गप्प करतो आणि म्हणतो की आई, एक शब्दही बोलू नकोस. साई म्हणतो की तिच्याबद्दल काहीच वाईट बोलू नकोस. तर सायदाची आई म्हणते की काही वाईट नाही बोलायचं ना तिच्याबद्दल, पण तिने काय केलं आहे, सगळं काही तिने वाटोळं केलं ना आणि निघून गेली ती लग्न मोडून, आणि तिच्याबद्दल वाईट नाही बोलायचं. काय चाललंय तुझं साई हे, असे आता साईची आई त्याला बोलते. साईची आई म्हणते की तिच्याबद्दल जर वाईट बोलायचं नाही ना, मग मी जे सांगते ना ते आता गुमान बोलाने ऐकायचं. घे हे फोटो आणि निवड या फोटोतील एखादी मुलगी. आणि त्यानंतर आता साईची आई म्हणते की बघ या मुलीसुद्धा किती छान आहेत. साई आता त्यांच्याकडे अजिबात लक्ष द्यायला तयारच नसतो. त्यानंतर आता साईची आई म्हणते की हे बघ, तू तिच्यासोबत बोलायला गेला होता ना, पण तिने तर तुला ओळखच दाखवली नाही, आणि मग कशाला तिचा एवढा विचार करतोयस तू साई. इकडे आता रमा अक्षयने बाहेर एका दिवसासाठी फिरायला
फिरायला जाण्याची तयारी केलेली असते. तर आनंद आणि अभ्याने त्यांच्या 4 बॅगा आता कारमध्ये ठेवलेल्या असतात. तेवढ्यात आता अक्षय बाहेर येतो आणि त्या बॅग बघत आनंद आणि अभ्याला म्हणतो की एका दिवसासाठी फिरायला जायचं आणि 4-4 बॅग. तेवढ्यात आता रमासुद्धा बॅग घेऊन बाहेर येते. अक्षय म्हणतो की रमा, तू सुद्धा बॅग आणल्यात अजून? अगं आपण काय घर शिफ्ट करत नाही हो, फक्त एका दिवसासाठी जात आहोत. रमा म्हणते की अहो तुम्हाला काय वाटलं एका दिवसासाठी पण छत्री टिफिन पाणी वगैरे सगळं नको का घ्यायला? अभय आणि आनंद खाली मान घालून आता ते बोलणे ऐकत असतात. अक्षय म्हणतो की अगं पण बाहेर आपण घेऊ ना विकत हे सगळं, कशाला? तर आता रमा म्हणते की म्हणजे अच्छा बाहेर जाऊन तुम्हाला असा खर्च करायचा तर. आणि त्यानंतर आता आनंद म्हणतो की बरोबर आहे, फायनली ही तुमची पहिली ट्रीप. आणि ते ऐकताच आता पुन्हा अक्षय डचकतो आणि अक्षय आनंदला म्हणतो की पहिली ट्रीप म्हणजे? तर आता आनंद देखील भानावर येतो आणि खाली मान घालत म्हणतो की म्हणजे रमा आल्यानंतरची तुमची ही पहिली ट्रीप. आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो की अच्छा. आणि प्रेमाने रमा आणि अक्षय दोघेही आता कारमध्ये बसतात. तर अक्षय त्याचा सीट बेल्ट लावतो आणि प्रेमाने रमाचा सुद्धा अक्षय सीट बेल्ट लावतो. दोघेही खूप खुश असतात. तर पाठीमागून आनंद आणि अभ्या म्हणतात जाने दो आणि अक्षय आता आनंद आणि अभ्याला बाय बाय करत कारमधून आता ट्रिपला गेलेला असतो. आणि त्यानंतर त्यांच्या कारकडे बघत आता आनंद विचार करतो आणि म्हणतो की अभया, अरे तू एक गोष्ट ऑब्झर्व केली का? तेव्हा आता अभया म्हणतो की काय केली का? आपण माती खाल्ली होती. तर आनंद म्हणतो की मी रमाबद्दल बोलतोय. अरे ही माही अगदी रमा बनून गेली यार. आणि त्यानंतर आता आभ्यासुद्धा विचार करत म्हणतो की दादा बरोबर आहे, मी सुद्धा तोच विचार करतो, ही डायरेक्टली रमा कशी झाली ते. इकडे आता अक्षय आता त्याच्या कारमधून रमाला फिरायला घेऊन जात असतो. तर रमा ही प्रेमाने अक्षयकडे बघत असते आणि आता अक्षयसुद्धा रमाकडे बघत कार चालवत असतो. आणि त्यानंतर आता रमा अक्षय एका ठिकाणी येऊन थांबलेले असतात आणि दोघांनाही आता भुका लागलेल्या असतात आणि मस्तपैकी आंब्याच्या झाडाखाली आता दोघेही बसलेले असतात. त्यानंतर प्रेमाने आता अक्षय रमाला म्हणतो की रमा, तुझ्या मिरचीच्या ठेच्याला फक्त 5च मिनटं दे आणि मी 5च मिनटात कैरीचा ठेचा बनवतो. असे म्हणत आता अक्षयने कांदा आणि कैरी कट केलेली असते आणि त्याचा आता ठेचा बनवलेला असतो. त्यानंतर आता प्रेमाने अक्षय आणि रमा दोघेही एकमेकांसाठी आता मिरचीचा ठेचा तयार करून प्रेमाने एकमेकांच्या तोंडात एक एक घास भरवतात. तर आता रमा आणि अक्षयला खूप हायसं वाटलेले असते. दोघेही खूप खुश झालेले असतात. आणि त्यानंतर आता प्रेमाने अक्षयने सुद्धा आता रमाला घास भरवलेला असतो आणि दोघे जण आता एकमेकांच्या सहवासात येऊन एन्जॉय करत असतात. इकडे आता सायदाची आई ही सायदाचं काही ऐकत नसते आणि खूप साऱ्या मुलींचे फोटो तिने आता आता साईसमोर ठेवलेले असतात. साईची आई म्हणते की हे बघ, या फोटोतून तू कुठलीही मुलगी निवड कर. तेव्हा आता साई म्हणतो की यामध्ये रमाचा देखील फोटो ठेव आणि हे सगळे फोटो माझ्या समोर ठेवून माझ्या डोळ्यावर पट्टी बांध आणि ज्या मुलीच्या फोटोवरती मी हात ठेवीन त्या मुलीसोबत मी लग्न करीन. तर आता साईची आई तयार होते आणि आता साई हा डोळे झाकतो आणि त्या फोटोला चाचकू लागतो आणि त्याच वेळेस आता साईचा हात त्या रमाच्या फोटोला लागलेला असतो आणि हीच मुलगी असे म्हणत साई डोळे उघडतो आणि ती दुसरी तिसरी कोणी नसून रमाच असते. आणि तो रमाच्या फोटोवरती हात ठेवून रमाच्याच फोटोचा आता लग्नासाठी साईने स्वीकार केलेला असतो. हे साईच्या आईसमोर येऊन साईच्या आईला देखील मोठा धक्का बसलेला असतो. आणि त्यानंतर आता रमा आणि अक्षय त्याच आंब्याच्या झाडाखाली बसलेले असतात. रमाने तिचं डोकं आता अक्षयच्या मांडीवर ठेवलेलं असतं आणि त्यानंतर आता रमा म्हणते की आपली आवडती व्यक्ती जर आपल्यासोबत असेल तर आपल्याला किती असं छान वाटतंय आणि आपण किती निवांत असतो. आणि आता अक्षय हा रमाचे डोके कुरवाळत असतो आणि प्रेमाने आता रमा ही पुन्हा अक्षयची झालेली असते. तर इकडे साईसमोर सुद्धा भयानक सत्य आलेलं असतं. पण आता सायदा हा अक्षयला माही आणि रमाचे सत्य कसे सांगणार? माही आणि रमाचे सत्य समोर आणून साई आता अक्षयसमोर भयानक उलगडा कसा करणार हे सगळं बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.